Hello guys, welcome back to my channel. मी प्रज्ञा आणि मी कॅनडामध्ये राहते आणि मी सध्या ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे आणि मी तुम्हाला आज डाउनटाउन टोरंटोला नेणार आहे. एक गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला की ज्या लास्ट व्हिडिओपासून मला जे सबस्क्रायबर भेटले आहेत त्यांना थँक्यू, आणि जे माझे एक्झिस्टिंग सबस्क्रायबर आहेत थँक्यू, आणि जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना पण थँक्यू. तुम्ही तुमच्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन भेटतं की हां आहेत लोक ज्यांना माझं कंटेंट आवडेल. आणि मी जस्ट स्टार्ट केलं आहे आणि पुढे खूप गोष्टी यायच्या आहेत. मी आज तुम्हाला डाउनटाउन टोरंटोला नेणार आहे, द बिझिएस्ट सिटी. जर कोणी मुंबईला राहत असाल तर थोडं कनेक्ट कराल तर, पण बिझी मुंबईपेक्षा नाही होऊ शकत, कारण की इकडे 7 आणि 8च्या नंतर सगळं ठप्प होऊन जातं. ओके, इंटरनल पार्टीज होतात इथे, पण मुंबईची नाही आहे. मुंबईसारखा जोश नाही आहे, हे मी मुंबईकर म्हणून सांगू शकते. आणि हा माझा बॅकयार्ड आहे. मी तुम्हाला नक्की हाऊस टूर पण दाखवू आणि मी कुठे राहते, काय करते. चला लेट्स गो. सो हा डाउनटाउन टोरंटो आहे. इकडची ही खूप बिझी स्ट्रीट म्हटली जाते, ही किंग स्ट्रीट आहे आणि तो माझा कॉलेज होता. डन विथ माय स्टडी. हा सेंट जेम्स चर्च आहे जे किंग स्ट्रीटवर आहे. इट इज अ व्हेरी बिझी स्ट्रीट. आणि इथे CN टावर आहे जो आता धोक्यामध्ये दडला आहे. लेट्स गो. आजचा वेदर खूप पावसाळा आहे, मुंबई वाईब्स भेटते, पण ना ह्युमिड आहे, असे चिल, थंडी नाही आहे, सेम मुंबईसारखा वेदर झालेला आहे. आणि मी तुम्हाला आता डंडास स्क्वेअरला नेईल अँड नेथन फिलिप्स, आणि ट्राय करेन मी तुम्हाला मोस्टली पार्ट्स ऑफ टोरंटो दाखवेन जे खूप बिझी असते आणि खूप फेमस आहेत. आणि मोस्ट कनेडियन्स डे स्टार्ट विथ टिम हॉर्टन्स, लाईक दे ग्रॅब द कॉफी आणि आपल्या कामासाठी निघतात. परत मी ग्रोसरी स्टोअरमध्ये आले आहे. रस्त्यामध्ये ग्रोसरी स्टोअर भेटले की येते मी. हा मेरिडियन हॉल आहे जिथे कॉन्व्होकेशन, मोठे मोठे इव्हेंट्स होतात. मला ते कल्पना हवी मूवीची सीन आठवते आणि त्याच्यामध्ये पण तसंच सीन आहे. त्याची एंट्रन्स आहे आणि किती सुंदर वाटतं. दिस इज स्टेशन. खूप सुंदर स्टेशन इकडचं. तुमच्या आतमध्ये पण असे छोटे छोटे स्टोर्स असतात आपल्या. किती बिझी आहे बघा स्ट्रीट, कारण की किती सारे डिफरंट कनेक्टर्स आहेत. इकडनं लोक येतात, सगळे धावतात. एव्हरीवन इज बिझी विथ their life. स्टेशन खरंच पावसाचं आहे नाही, मला खरंच मुंबईची आज आठवण येते. मस्त वाटतं. इकडचे हर एक कॉर्नर एवढे प्रिटी असतात ना, सगळे पिक्चर परफेक्ट. म्हणजे पावसाने केस थोडे चिपचिप झालेत त्यांना पण येते. आय एम नॉट, हा माझा सगळा ब्लॉग जेवढे पण असणार ना ते सगळे रॉ असणार. त्याच्यात नो एडिटिंग, नथिंग, रॉ सगळे.
दंडा स्टेशनमध्ये सॅटर्डे संडेला काय ना काय तरी चालूच असते. आज ट्यूजडे आहे तर आज जरा शांत असणार, नाही तर काय ना काय असे इव्हेंट्स होतच असतात रोडवर. सो दिस इज दंडा स्क्वेअर. मला ते कधी कधी इथे येते ना तसं मला एक गाणं माझ्या डोक्यात येतं, कभी कभी ऐसा लगे हे सगळं बॉलिवूड किडा मला घुसला ना, सगळं दिसतं. आज पावसाने ना माझे केस खरंच खूप चिपचिप झाले आहेत. तर आज या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला छोटं पार्ट दाखवलं आहे, दॅट इज दंडा स्क्वेअर आणि किंग स्ट्रीट. टोरंटो खरंच खूप मोठं आहे आणि एका व्हिडिओमध्ये दाखवायला अशक्य आहे. तर मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवेल. मी तुम्हाला नक्की सांगेन मी कुठे जाईल त्याच्यामध्ये, बट मी फिगर आउट करेल की कुठे जवळ आसपास आहे, कारण की इथे ना ट्रान्झिट सिस्टम खूप बेकार आहे. लाईक तुम्हाला उडत चालावं लागतं ना एक प्लेस टू ते दुसऱ्या प्लेसमध्ये. आणि की डाऊनटाऊन टोरंटोमध्ये तर तुम्ही ट्रॅम किंवा काहीतरी दुसरं मोड्स घेणार आहे, कार ट्रॅफिकमध्येच अटकतात. सबवे इज अ गुड वे, पण तुम्ही एका दिवशी एवढे सगळं फिरू नाही शकत. तर मी विचार केला की नेक्स्ट पार्टमध्ये मी दुसरं दाखवेन आणि आय होप तुम्हाला हा माझा छोटा ब्लॉग आवडला असेल. आणि कॅनडाची लाईफ कशी आहे मी तुम्हाला ते पण दाखवतो की लोक किती धावपळ आहेत, एवढे बिझी आहेत आपल्या लाईफमध्ये. आता माझं जस्ट शिक्षण संपलं आहे, पण आय होप मी पण त्या लाईफस्टाईलमध्ये असेल थोड्या दिवसाने. आणि हो, थँक्यू. आणि ऑल्सो एक थिंग, जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना थँक्यू आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. पार्ट 2 ऑफ टोरंटो पण दाखवणार आहे. आणि आता साइन ऑफ करते आणि सगळे सबस्क्राईब होतात तसं लाईक शेअर आणि सबस्क्राईब. थकावट दिसतेच आहे माझ्या चेहऱ्यावर, पर ठीक आहे, विल कंटिन्यू. चला, थँक्यू. आणि थँक्यू जे पण कोणी माझे व्हिडिओ पाहतात, थँक्यू. आणि डू लाईक शेअर and subscribe. Keep supporting me. I love you.